नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग्स मध्ये. तर आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे आज इथे सगळ्या मित्रांनी आम्ही मिळून 10 किलो मोतीचूर लाडू आणले होते. तर आता आपण भेटणार आहोत अंगारकी चतुर्थीत. तर आपण पोचलो देवळात. आपण गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलंय. तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, सिद्धिविनायक मंदिराचा बोर्ड वगैरे कसं मस्तपैकी बनवलेला आहे. गणेश भक्तांची उपस्थिती झालेली आहे आणि थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार आहे. आरतीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मंदिराचा कळस कसल्या चांगल्या प्रकारचा बांधलेला आहे. मंदिरामध्ये सगळ्या लेडीज असणार आहेत आणि या बाजूला आपले सगळे गणेश भक्त असणार आहेत. आरती चालू होती तरी मित्रांनो आपले गणेश भक्त येतच होते. कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारचा साजरा झाला मित्रांनो. प्रत्येक वेळेस जेवणाचं वगैरे नियोजन असतं. यावेळी जरा जेवणाचं नियोजन पिसकटलं तरी पण आम्ही मित्रांनी मिळून कमीत कमी 10 किलो लाडू आम्ही आणले होते. अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मित्रांनो आमचं प्रत्येक अंगारकी चतुर्थी असू द्या, संकष्ट चतुर्थी असू द्या, काही जरी असलं तरी आम्ही मित्र कॉन्ट्रॅक्ट करून काही ना काही प्रसाद आणतच असतो मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या गणपती बाप्पांची आरती संपलेली आहे. सगळ्यांना प्रसाद देण्यासाठी सगळ्यांची उपस्थिती झालेली आहे. तर आमचे प्रवीण भाई बघू शकतात कसे नादखोळा विषय त्यांचा. तर पुढे आरती घेण्याचं काम म्हणजे आरती देण्याचं काम चालू आहे. इकडे बघा लेडीज वर्ग असणार आहे, खाली इकडे सगळं जेंट्स वर्ग असणार आहे. सगळं व्यवस्थित पद्धतीने आणि शिस्त पद्धतीने आमच्या इथे संकष्ट चतुर्थी असू द्या किंवा कोणताही उत्सव असू द्या, सगळं शिस्त पद्धतीनेच केला जातो. हे बघू शकता आमची मित्रमंडळी एका साईडला येऊन थांबलेले आहेत. तर तुम्ही देवळाचं आकर्षण सुद्धा बघू शकता मित्रांनो, कसल्या म्हणजे मस्त पद्धतीत देऊळ बांधलेलं आहे. इकडे लेडीज वर्ग असणार आहे. आमचा मित्र चिंकर, आम्ही त्याचं नाव आहे सौरभ, तो प्रसाद वाटण्याचं काम करत आहे. मित्रांनो आम्ही जे मोतीचूर लाडू आणले होते ते वाटप करण्याचं काम हा आमचा मित्र चिंकर करत आहे. तर मित्रांनो बघू शकता इथे चिंगर लाडू वाटत आहे. इकडे पुढे आमच्या गावातल्या माणसांना सुद्धा प्रसाद देण्याचं काम चांगल्या प्रकारचं केलेलं आहे. तर चिंगर आमच्या आता आले फॅमिली, माझी फॅमिली म्हटलं तरी काय अडचण नाही मित्रांनो. ही माझी मित्र, ही माझी फॅमिलीच आहेत. आम्ही तर मोतीचूर लाडू आणलेच होते मित्रांनो, पण गणेश भक्तांनी मोदक सुद्धा मोठ्या प्रमाणात आणले होते. तर आमचे मित्र बघू शकता कसे तुटून पडलेत प्रसाद घेण्यासाठी. तुटून पडणे ही कॉमेडी भाग आहे, पण उत्साहाने ते प्रसाद घेतला जातो मित्रांनो, वाटला जातो, खाल्ला जातो. आणि हे बघू शकता आमचे मित्र मस्तपैकी एन्जॉय करत आहे, प्रसाद खात आहेत. या इकडे लेडीजनं सुद्धा प्रसाद घेतलेला आहे. प्रसाद घेतल्यानंतर हे बघा प्रवीण भाई मोतीचूर लाडूला सुट्टी देत नाहीत, दाबून खात्यात. हे बघा विराज माझा मित्र, हा आहे महेश. तर प्रसाद व्यवस्थित पद्धतीने वाटलेला आहे. पण आणि या इकडे बघू शकता आरती झाल्यानंतर आपापल्या पद्धतीने माणसं आपापल्या घरी गेलेली आहे.